जय महाराष्ट्र मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्ही सबस्क्राईब करा, मग तुम्हाला सांगतो. तर आम्ही चाललो आज दर्यापूर. आज मॅरेथॉनचा कार्यक्रम आहे. तर आपल्या संघ आहे वजू आणि दादा आणि आपला एक बंटी आहे. आता सामातवाला एक बंटी आपला मित्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर चला, जय गजानन, जय शिवराय. चला निघू आपण आता आपल्या जर्नीसाठी. चला. भजनकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. व्हील स्टार व्हीलच्या माध्यमातून संपूर्ण देशभर ज्यांची ओळख आहे, 5 लाख फॉलोअर्स ज्यांचे आहेत, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. बॉडी बिल्डर जोशमध्ये आगमन झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज के. सर्व पाहुण्यांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करावं. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय आनंदजी जवंदार सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रम सुद्धा अवघ्या 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी संपन्न होईल. या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सर्व स्पर्धकांचं, शिवप्रेमींचं, दर्यापूरकर नागरिकांचं, क्रीडा रसिकांचं सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठान दर्यापूर यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन व भारतीय संस्कृतीप्रमाणे दीप प्रज्वलन करून या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमाला आपल्याला अध्यक्षीय म्हणून माननीय इंजिनियर आनंदजी जवंदार सर, चेअरमन III महासेंटर मुंबई हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यासोबतच प्रमुख पाहुणे म्हणून सर्व सन्माननीय पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेकरिता ज्यांनी बक्षीस दिलं ते सर्व बक्षीसदार यांचे स्वागत करूया. यासोबतच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट गजाननरावजी पुणकर साहेबांचं आधीच स्वागत या ठिकाणी संपन्न झालं आणि पुढील कार्यक्रम नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे, देशभरामध्ये नव्हे, तर सोशल मीडियामध्ये, जगामध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून 5 लाख फॉलोअर्स ज्यांचे आहेत आणि ज्यांना या देशातील तरुणाई आपला आयकॉन मानते. आपल्या आरोग्यासाठी आपण स्वतःला रोज व्यायाम केला पाहिजे. सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने जी शिव मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली, सेल्फ फॉर युअर सेल्फ, स्वतःच्या आरोग्यासाठी धावा, हा उद्देश आमचा होता. आणि या देशाची तरुणाई व्यायामाकडे ओढली पाहिजे, व्यसनापासून व्यायामाकडे ही तरुणाई ओढले पाहिजे. त्यासाठी आकर्षण म्हणून आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे रोशनजी भजनकर, की जे बॉडी बिल्डर आहे, विदर्भ श्री आहे. दादांचा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि दादांचा सत्कार दर्यापूर अचलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय गजाननरावजी लवटे साहेबांना विनंती करतो की त्यांनी रोशनजी भजनकर विदर्भ श्री यांचा सत्कार या ठिकाणी शॉल व सन्मान चिन्ह देऊन. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. व्हील स्टारच्या माध्यमातून घराघरात पोहोचणारे बॉडी बिल्डर रोशनजी भजनकर सर यांचा या ठिकाणी आपण सत्कार करत आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. दाखवणार आहे की जे आपल्या रोज सकाळी 4 वाजता उठून आपल्या शरीराची व्यायाम, आपल्या शरीराची साधना ते करतात आणि आपल्याला जगण्याकरिता, कुटुंबाला, आपलं कुटुंब चालवण्याकरिता रोज ते हमाल म्हणून पाठीवर पोते वाहतात. आणि आज या देशामधला स्टार झालेला माणूस आहे. आपण या दर्यापूर नगरीमध्ये स्वागत करूया. मी रोशनजी भजनकर सरांना विनंती करतो की एकदा आमच्या या लहान पोरांना आपली बॉडी दाखवाच. पाहिजे की नाही? पाहिजे की नाही? अरे आवाज आला नाही. पाहिजे की नाही? जय महाराष्ट्र मित्रांनो, कसे आहे? जय शिवराय. तर पाहिजे बॉडी पक्का? लावा गाणं मराठी मग. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. सर्वांना विनंती आहे खाली बसायचा, सर्वांना दिसते. बोला छत्रपती शिवाजी महाराज के.
आपल्या व्यायामाच्या माध्यमातून सर्वांना आकर्षण ठरणारे रोशनजी भजनकर छोट्या टाळ्यांनी स्वागत करूया. सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचले माननीय रोशनजी भजनकर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय भवानी. तरुणांना मार्गदर्शक आहे. सर्व जनता मोबाईलवरच राहते बरोबर. तर माझा असा पहिला प्रश्न आपला असा आहे की तुम्ही 4 वाजता उठा पण आम्हाला तर कधी 4 वाजता उठता येत नाही, तर त्याचं मागचं राज काय? 4 वाजता उठासाठी पहिले मोठी उठ आला का तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट. तर आता माझ्यासारखा माणूस जेव्हा 4 वाजता उठून एवढं फॅमिलीला हँडल करते, एवढं आज तुमच्या समोर उभा आहे तर तुमच्यासाठी. कारण की मी एक सोच घेतली आहे का हर माणूस आपल्यासारखा पाहिजे, ज्यांना आपल्या फिजिक्ससाठी मेहनत केली पाहिजे. जेव्हा मी करू शकतो तर तुम्ही पण करू शकता या गोष्टीची. तुम्हाला अगर काही फिटनेसच्या बाबत विचार असेल तर मी सगळ्यांना सांगू शकतो आज. विचारा. माझा एक प्रश्न आहे विचारतो. दादा रोजचे किती 15 अंडे खातात बरोबर ना? तर बरं आता बरेचसे डॉक्टर म्हणतात की आम्हाला पोटामध्ये गॅस तयार होते आणि कोलेस्ट्रॉल वाढते. हे लक्षात ठेवतो. जास्तीत जास्त 2 या 3 अंड्याचे खातं, बाकी एवढं राहायचे. नाही तर 15 अंड्याचे नाही तर 15 अंडे पुरे खाऊन टाकतात. दुसऱ्या दिवशी म्हणतात माझं पोट कोण जाम झालं. आपल्याला कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर एक जण उभं राहून विचारा आणि यानंतर आपल्याला एकदा आपण जोरदार टाळ्याने बाळांचं स्वागत करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय. बोलाले विचारा. बाळांना विनंती करतो की आपण सर्वांना विनंती आहे की आपल्या जागेवर खाली बसा. हॅलो, मी स्लॅबचं काम करून रनिंग करतो दादा. दिवसभर स्लॅबवर राहतो, संध्याकाळी 5 वाजता प्रॅक्टिस करतो आणि अभि भटकरच्या ग्रुप मध्ये असतो. दादा एवढंच म्हणणं आहे की दादा पुढे जाऊन आम्ही पण बॉडी बिल्डिंग मध्ये उतरू, फक्त आम्हाला थोडीशी सपोर्ट सिस्टीम करतात. बिलकुल त्यासाठीच आलो मी. इंस्टाग्रामवर त्यासाठी आलं का सगळ्याला मोटिवेट करायचं म्हणजे हर घरमध्ये बॉडी बिल्डर राहायला पाहिजे. धन्यवाद. जोरदार टाळ्याने आपण रोशनजी भजनकर सरांचा या ठिकाणी आभार व्यक्त करूया. आणि यानंतर ऐकायचं आहे का आपल्याला सूरजजी ठाकूर संचालक दुर्गा ॲग्रो दर्यापूर यांच्या वतीने तृतीय क्रमांक वीणा तायडे, द्वितीय क्रमांक वैशाली भगत, प्रथम क्रमांक मीनाक्षी वाघमारे, श्रीकृष्ण धारपवा हे साताऱ्यावरून या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. डॉक्टर अविनाशजी ठाकरे संचालक वैष्णवी स्पोर्टिंग क्लब दर्यापूर यांच्या वतीने हे बक्षीस या ठिकाणी देण्यात आलं होतं. त्यानंतर पुढील गट आहे त्यानंतर द्वितीय क्रमांकाचे विजेते आहे आरती उषाने. मागील वर्षीच्या स्पर्धेच्या विजेते आहेत. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. आरती उषाने. आणि प्रथम क्रमांकाचे विजेते आहे वैष्णवी वानखडे. जोरदार टाळ्याने स्वागत करा. रुपये 5001 प्रथम क्रमांकाचं बक्षीस. 18 वर्षावरील महिला गट दर्यापूर तालुका राखीव सहभागी झाल्या होत्या. 18 वर्षावरील महिला खुला गट 5 किलोमीटर. प्रथम बक्षीस रुपये 5001, द्वितीय बक्षीस रुपये. मी माननीय नितीनजी काळे शासकीय कॉन्ट्रॅक्टर दर्यापूर यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बक्षीस वितरित करण्याकरिता स्टेजवर यावं. माननीय नितीनजी काळे.
ते खाली पडून तिथे पडली ती तरी ती तिकीट धावून आली. ते एकदा या प्रदीपच्या चक्रेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी आदरणीय नितीन दादांनी विनंती करतो की आपण तिला सन्मानित करावे. सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर आपलं स्थान 10 मिनिटाचा बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी राहिलेला आहे. सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठान दर्यापूर यांच्या वतीने आयोजित वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन स्पर्धा 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी लोकल सेंटर इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन अमरावती सेंटर प्रायव्हेट लिमिटेड नाही भेटणार आहे. नाही भेटणार कोणाला. नाही भेटणार. हे लहान लेकरं बाहेर काढा यार तुम्ही. ऐकून घ्या. 2 लाईन मध्ये आम्हाला 1 फुटाचा 1 हाताचं अंतर पाहिजे. सरका आम्हाला म्हणून जाता आला पाहिजे. दादा प्लीज मागे सरका. मी डॉक्टर प्रसाद पुंडलिकराव भावने दर्यापूर. तर आज शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही दर्यापूरमध्ये शिव मॅरेथॉन म्हणजे धावपटूंची स्पर्धा आयोजित केली होती. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचे विचार हे जनमानसात पोहोचावे, प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचावे, लहान थोरांपर्यंत पोहोचावे यासाठी आम्ही मोफत पुस्तकांचं वाटप आयोजित केलं होतं. बघा, यामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेलं दगलबाज शिवाजी हे एक पुस्तक आहे. यानंतर शिवरायांची लोकशाही, यानंतर पुरुषोत्तम खेडकर यांचं शिवरायांचे कार्य आणि जिजामातांची शिकवण म्हणजे शिवबा कसे घडले, जिजामातांनी त्यांना काय शिकवण दिली, अशा प्रकारचे सर्व विचार यामध्ये अंकित केलेले आहेत. यानंतर शिवरायांचे कार्य म्हणजे शिवाजी महाराजांनी काय काय कार्य केलं, स्वराज्य स्थापनेपासून तर आपलं राज्याचा कारभार कसा चालवावा, जातीभेद निर्मूलन कसं करावं, या सर्व गोष्टींचे आदर्श पायगंडा या पुस्तकामध्ये घालून दिलेला आपल्याला आढळतो. यानंतर शिवरायांची लोकशाही, आपला भारत हा लोकशाही देश आहे, म्हणजे लोकशाही हे मूल तत्व शिवाजी महाराजांच्या कार्यावरून आपण घेतलेलं आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा कांत आपल्या सर्वांना माहिती आहे. एवढंच नाही तर प्रबोधनकार ठाकरे यांचं दगलबाज शिवाजी म्हणजे शिवाजी महाराज हे गनिमी काव्याचा उपयोग करायचे, गनिमी कावा करून युद्ध जिंकायचे, त्यामुळे त्यांना बरेच जण धोकेबाज का दगलबाज म्हणायचे. परंतु भगवान श्रीकृष्ण यांनी देखील सुद्धा महाभारताचं युद्ध कसं जिंकून दिलं त्याच नीतीवर चालत शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य घडवलं. म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारे दगलबाज न म्हणता त्यांनी जे केलं कार्य ते योग्य आहे, सुयोग्य आहे आणि देश घडवण्याचं कार्य आहे. तेव्हा हे सर्व विचार जनमानसात पोहोचावे यासाठी आम्ही संकल्प सेवा बहुउद्देशीय संस्था या अंतर्गत हा उपक्रम हाती घेतला आणि सर्वांना मोफत पुस्तकं वाटण्याचा कार्यक्रम घेतला. जय हिंद, जय भारत, जय शिजाऊ, जय शिवराई, जय शिव. तर मित्रांनो, आपण दर्यापूरमध्ये आलो होतो. खूप फॅन फॉलोअर भेटले आपल्याला आणि दादाचा सपोर्ट होता सगळ्याचा. आणि याने खूप सारी मेहनत घेतली आहे. जेवढे दिसू राहिले यानं सकाळपासून म्हणजे 2-3 दिवस मेहनत चालू यायची वेळी. तर आता याचा कार्यक्रम सगळं आपटला आणि आपण बी निघणार इथून. तर आखरी म्हणून आपण जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शिवराय. तर मित्रांनो, आपण आलो आता घरी. बढियापैकी मस्त सपोर्ट भेटला. एवढ्या दूर गेलो होतो आपण दर्यापूरमध्ये. आता फ्रेश वगैरे झालो. मला लागली आता भूक आणि गौरीली लागली भूक. पत्या राशी आहे तर राशीला ताप आहे तर दवाखान्यातून आणलं तिच्या आईनं. चला आपण आता जेवण करू. जेवणमध्ये आपल्याला आंब्याचा रस आणि हे वरण आहे आणि पोळी. चला आता जेवण करू, नंतर झोपू, संध्याकाळी जिमसाठी जाऊ. तर जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर आपण आता झोप झाली आहे मस्त, कारण की सकाळी उठून गेलो होतो आणि रात्री बी झोप नव्हती झाली. रील आणि यूट्यूबचा ब्लॉग बनवत केलं. तर आता वर्कआउटला जाऊ आपण. बॅग रेडी झालेली आहे.
पोंगो. आणि तिकडे राशी आहे, राशी तब्येत खराब आहे. आणि आपली बॅग. हा काय झालं काय झालं तो काय झालं मग उभी. तर आम्ही आता चाललो आता जिममध्ये. आज तर शिवजयंती आहे, तर ट्राय करू लवकर यायचं घरी. यायला रॅलीत न्यायचं आहे, रॅली पाहिले शिवजयंतीची. तर चला आपण जाऊ आता जिममध्ये वर्कआउट करायला. बॉडी बनली का नाही बनली सांगला की मला तू. तर मित्रांनो आपण जिममध्ये पोचलेलो आहे. तर हे जिम आहे 1&1 जिम आपलं. आणि तिकडे चालू आहे मीटिंग. सध्या मीटिंग चालू आहे तिकडे. आलो आहे मी. चला आता वर्कआउट करू चांगला. चला मित्रांनो आपण आलो आता जिममध्ये. हे आपली बॅग आणि हे आपण. चला कपडे बदलू आता, ट्रॅक करून टाकू आणि जिमची वर्दी घालू आपण. चला बॉडी आज म्हणजे दादा शोल्डरचा वर्कआउट करू. शोल्डरचा वर्कआउट तगडावाला करू. आणि दर्यापूरला तर खतरनाक माहोल झाला. तर पाहिलंच तुम्ही कसं वाटलं. तर चला आपण पहिले शोल्डरचा वर्कआउट करू. तर मित्रांनो यार एडू एवढा लढू राहिला. मी जिम वर्कआउट झाला खतम. उठतो एवढं ऐकतच नाही यार. रो यार अरे नाही कर अरे मज्जा यार. मी बहुत अबे मराठी में रो मराठी में. मला तुमची बहुत आठवण येतात ते. मज्जा आला. तुका लागा ना आखून दिकरा नाही ना. चला मित्रांनो आपला वर्कआउट झाला खतम. आज शोल्डरचा वर्कआउट होता. आणि आपल्याला झाला लागते आता आपलं महाराजाची हे निघाली रॅली बड्डेला. तर गौरी आणि राशी वाट कोणाली घरी. तर आपल्याला जाणं आहे, त्याला भेटणे नाही. आता त्याला भेटणे देणं आहे, त्याला रॅलीत घेऊन जाणं आहे. दोघांची तयारी झालेली आहे. तर रॅलीत जाऊ आपण. पाहू आता तिथं कसा आहे तो माहोल बड्डेला. चला आखरी काय म्हणतोस तू तो 1 2 3 जय महाराष्ट्र. मित्रांनो आपण घरी आलो आता. हातपात पण धुतले. आता चाललो आम्ही रॅलीत. तर महासंघ राहीन गौरी. तर गौरी आपल्या संग कुठं चाललो आपण कायले. शिवाजी महाराज तर नाही. महाराज नाही आहे तिथं मॅटे. तर तिथं आपण डीजे पाहिले तो. तर चला मित्रांनो आता जो बडण्याला डीजे पाहिले. शिवाजी महाराज किती वाटते ना. तर मित्रांनो आपण आलेलो आहे आपले पच्या पत्या अजून दोन तीन आकाश सगळे पुट्टे आले आहे. चला आपण आता रॅलीत चाललो पाहिले.
तर मित्रांनो, रॅली पाहिली का तुम्ही कशी होती शिवमहाराज जयंतीची? तर बडनेरात चालू होती जोऱ्यानं, खतरनाक माहोल होता बडनेरात आपल्या. आणि सगळं संभूतीनं सगळे निपटू दे आपापल्या हिशोबानं. आपला व्हिडिओ येणार आहे. व्हिडिओ येणार नाही, तुम्ही पाहिला आहे, तुम्ही हा एंडिंग पाहून राहिले आता. तर मी म्हणताय तर कसा वाटला तर कमेंट लाईक शेअर जरूर करता. आणि आपल्या संग गौरीची हात पाय दुखली तर गौरी बसली पत्याच्या डोक्यावर आता, या पजा आणि हा पवन. चला मित्रांनो, आता घरी जाऊ आपण. आणि लाईक शेअर कमेंट जरूर करता. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.